संतोषनगर कात्रज या ठिकाणी बीफची अनधिकृत दुकाने चालू। आरोग्य आणि पशुवैद्यकीय विभागाकडील माहितीनुसार चिकन, मटन, बीफ, पोर्क परवान्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र खालीलप्रमाणे पाहिजे, तरच आपण चिकन, बीफ आणि मटन, पोर्क अशा प्रकारची दुकाने चालवू शकतो। पण या ठिकाणी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या एक अर्जावर गेली कित्येक वर्षापासून कात्रज संतोषनगर सर्वे नंबर 70 गल्ली क्रमांक 5 या ठिकाणी बीफची दुकाने राजरोसपणे चालू आहेत। मंत्री त्वकल अशा नावाच्या बीफचे दुकान या ठिकाणी चालू आहे। तसेच गल्ली क्रमांक 3 या ठिकाणी आशियाना नावाच्या बीफचे दुकान राजरोसपणे चालू आहे। ही सर्व दुकाने कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत का? चालवण्यासाठी खालीलप्रमाणे प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे। आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका यांच्या नावे छापील अर्ज, व्यवसाय जागेची 3 प्रती, ब्ल्यू प्रिंट, मोजमाप आणि साईट प्लॅन 6, जागा मालकीचे संमतीपत्र, करारनामा, ना हरकत प्रमाणपत्र, बिगर निवासी टॅक्स भरल्याची पावती, नळ कनेक्शन, बांधकाम खात्याच्या प्रमाणपत्र, फ्रोजन चिकन, आकाशचिन्ह विभागाचे परमिट नंबर, सोसायटी असल्यास सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र, सोसायटी नसेल तर शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या सह्या घेण्यात याव्यात अशा प्रकारची माहिती अधिकाऱ्याच्या अधिकारामध्ये उघड झालेला आहे। पण या ठिकाणी अशा कुठल्याही प्रकारची प्रमाणपत्राची नोंद नसताना बीफची दुकानं कोणाच्या आशीर्वादाने चालत आहेत असे माहिती अधिकाराचे कार्यकर्ते आरिफ शेख यांनी गेली 1.5 वर्षापासून या अर्जाचा पाठपुरावा करून संपूर्ण माहिती एकत्रित करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या दुकानाच्या विरोधात तक्रार देण्यात आलेली आहे। तरी महानगरपालिका डॉक्टर सारिका फुंडे मॅडम हे बेकायदेशीररित्या बीफची दुकाने बंद करण्याऐवजी पळवाटा शोधत आहेत। कारवाईमध्ये जाणून बुजून दिरंगाई विलंब करत आहेत आणि उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। बेकायदेशीर बीफ दुकानाचे परवाने वैयक्तिक स्वरूपाचे आहेत म्हणून माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत। महानगरपालिका या सर्व कागदपत्रे घेऊन परमिशन देण्यात आले असेल तर माहिती देण्यास काय हरकत आहे? ही माहिती वैयक्तिक कशी काय होऊ शकते? आरोग्य विभागाचे महानगरपालिका अधिकारी डॉक्टर सारिका फुंडे मॅडम यांनी माहिती का देत नसतील? बीफच्या दुकानाच्या समर्थनासाठी त्या काम तर करत नसतील ना? असे प्रश्न उपस्थित होत आहेत। या विषयांमध्ये आणखीन एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे। या सर्व दुकानांच्या बांधकामांचे परमिशनच यांच्याकडे नाही किंवा 7/12 यांच्याकडे नाही। 7/12 आणि बांधकामांचे परमिशन नसताना या ठिकाणी दुकाने चालवण्यास लायसन्स कसे काय देण्यात आले? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास तयार नाहीत। आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग अधिकारी डॉक्टर सारिका फुंडे मॅडम यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माननीय आयुक्त साहेब पुणे महानगरपालिका यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात येणार आहे। डॉक्टर सारिका फुंडे मॅडम यांनी याची दखल घ्यावी।